ती गाडी पळवली अधिराणी कामथडीकरांच्या सोन्याची, त्याबद्दल भावड्याला 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचक यांना 500 रुपयाचं बक्षीस आणि सुट्टी मेकर संग्राम गरुड यांना 500चं बक्षीस आहे। संग्राम सेठ आपलं बक्षीस तिकडच आहे। लोखंडे म्हणायला लागले आताच रश्याची किटली आणायला लावली। एकेकाळी या भोर तालुक्याच्या मातीमध्ये सलग 3 वर्ष 1 नंबरचा मान पटकवत होती अशी गाडी संजय वडगावकरांचा छब्या आणि त्यांच्या सोबत एकेकाळी पळत होता असा निसर्गार्डन सुभाषाद्या मांगडे यांचा सरदार। सलग 3 वर्ष ही गाडी 1 नंबर मध्ये पळत होती। त्या गाडीचा इतिहास बघितला तर जाईल त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मान या ठिकाणी पटकवत होते असा सरदार आणि वडगावकरांचा छब्या। इतिहास सांगितला परंतु त्या बैलांना आणि त्याच्या अगोदरच्या बैलांना सुद्धा जो छब्या खाटकाच्या दावणीला जाणार होता तो छब्या या ठिकाणी या संजय डाळ यांनी खरेदी केला आणि त्यानंतर या ठिकाणी साथ जुळला सरदार आणि छब्याचा। मला आठवतोय तो एक मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये या ठिकाणी कडनं सगळ्यात अंतरात जास्त गट पास करणारा तो साज होता छब्या आणि सरदार। गटाला पण तेवढंच अंतर, गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातील 6 सुटला आणि 6 मध्ये एकूण 7 गाड्या आणि 7 गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे। कोण बाजी मारतोय? अतिशय सुंदर अशा 8 गाड्या पळतायत कारण या सेमी मध्ये 8 गाड्या होत्या। आड्याल विराट पड्याल सर्किट बागड आणि सोन्याड्यावर रामस्वाडीकरांचं निर्वाद वर्चस्व। सगळ्यांचा कसपणा लागला होता परंतु शेवटच्या क्षणाला सोन्यानं बाजी मारली। बैल या ठिकाणी पळावी लागतात। मालकांची शॉर्टकट सोन्याड्यावर रामस्वाडीचा मालकांची तोंड आपली तोंड बोलून काय होत नाही, फक्त बैल पळला पाहिजे। सेमी फायनल 6चा निकाल आणि निकाल 6चा निकाल आहे। तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न पप्पूसेठ आलगुडे यांचा राजगड एक्सप्रेस बागड